अनेक लोकांना माहित नाही, अक्षय तृतीया म्हणजे वैशाख महिन्यातील शुक्र पक्षातील तिसरी तिथी. यांनाच आपण तृतीया असे म्हणतो. अत्यंत पवित्र आणि एकदम शुभ मानला गेला आहे हा अक्षय तृतीयाचा मुहूर्त. अगदी धार्मिक आणि पौराणिक अर्थाने पाहिलं तर अक्षय तृतीया एकदम सुंदर गाठ बांधून देणारा सण मानला गेला आहे. कारण श्री भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी माता लक्ष्मी या दिवशी यांचे विशेष महत्त्व असते. यांचे पूजन या दिवशी सगळेजण करत असतात. कारण या दिवशी केलेले कोणतेही कार्य जे तुम्हाला अनेक महिन्यापासून किंवा दिवसापासून रखडले असेल तर तुम्ही या मुहूर्तावर ते चालू करू शकता. भगवान परशुराम जे अवतार आहेत विष्णूचे, यांचा जन्म सुद्धा याच दिवशी झाला असे अनेक पुराणामध्ये वर्णन देखील केले गेले आहे. परशुराम हे फक्त राम होते, पेशाणी ते ब्राह्मण होते व त्यांच्या हातामध्ये नेहमी कुऱ्हाड असायची व त्याला संस्कृतमध्ये परशु असं म्हणलं जायचं. याच त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे त्यांचं नाव परशुराम असे पडले. अत्यंत क्रोधित आणि तापट असा त्यांचा स्वभाव गुणधर्म आहे व 8 चिरंजीवीपैकी हे सुद्धा त्यामधले एक चिरंजीवी आहेत. अगदी अक्षय तृतीया यामध्ये 4 युग आहेत. त्यामध्ये सतयुग आणि त्रेतायुग याच दिवशी या 2 युगाची सुरुवात झाली असे अनेक पुराणांमध्ये वर्णनित आहे. म्हणजे पहा किती महत्व आहे अक्षय तृतीया या सणाचं. महाभारतामध्ये जे द्वापर युगामध्ये घडलं, 5 पांडव आणि त्यांची धर्मपत्नी द्रौपदी यांना वनवास भोगण्यासाठी जंगलामध्ये जावं लागणार होतं. तेव्हा भगवान श्री विष्णू एक पात्र त्यांनी दिलं आणि ते म्हणजे अक्षय पात्र होतं, ज्यामध्ये अन्न कधीच संपणार नाही, अन्नाचा कधीच तुटवडा भासणार नाही असं पात्र त्यांनी दान स्वरूपात आणि भेट स्वरूपात दिलं असं देखील म्हणलं जातं. गंगा ही नदी जी आपल्या भारतामध्ये आहे, आपले संपूर्ण पाप ही स्वतः गंगा नदी धुवून काढते. आपल्या आत्म्यांना सुद्धा मुक्ती आणि परमात्म्याची सांगड घालणारी या गंगा नदीचा उगम सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी झाला असं शुभ सण अक्षय तृतीया आहे. इतके मोठे प्रसंग हे शुभ अक्षय तृतीया तिथीला घडून आले. त्यामुळे या सणाचं महत्त्व खूप निराळं आहे. कोणतेही शुभ कार्य असो, त्यामध्ये तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, कोणत्याही प्रकारचे शोभा अलंकार घ्यायचे असतील, त्यामध्ये चांदी, सोने किंवा इतर रत्ने असतील, तुम्ही या मुहूर्तावर विकत घेऊ शकता. त्याचप्रमाणे लग्नाचे प्रस्ताव, गृहप्रवेश, कोणत्याही नवीन वाहनाचं आगमन तुम्ही या सणा दिवशी करू शकता. इतका पवित्र सण हा अक्षय तृतीया असतो. या अक्षय तृतीयेच्या सणानिमित्त कोणत्या मुहूर्ताला, कोणत्याही वेळेला तुम्ही तुमच्या आयुष्यामधील नवीन घटनांना उजाळा देऊ शकता. इतका पवित्र आणि लाभदायी मुहूर्त हा या दिवसांमध्ये पाहिला जातो. आपण या व्हिडिओमध्ये अगदी हेच पाहणार आहोत की कोणते पूजेचे नियम तुम्हाला करायचे आहेत, ज्याने लाभदायी योग बनत आहेत व ते अगदी फळण्याकरिता तुम्हाला कोणता उपाय हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ही माहिती, हा मजकूर तुम्हाला कोणी सुद्धा सांगणार नाही. त्यामुळे नवीन असाल तर लाईक करा. हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा. कारण आपल्याला या सणाचा अक्षय तृतीय मुहूर्ताचं महत्त्व सगळ्यांनाच माहिती असायला हवं, हे विसरून चालणार नाही. चला तर मग पाहूया. 30 एप्रिल 2025 बुधवारी या तारखेला अक्षय तृतीया हा सण प्रारंभ होत आहे. 29 एप्रिल रात्री 11:15 पासून या मुहूर्ताला सुरुवात होणार आहे व 1 मे रोजी पहाटे 1:10 ही तिथी संपणार आहे. अगदी या वेळेमध्ये तुम्हाला जे कोणते शुभ कार्य करायचे असेल ते या कालावधीमध्ये तुम्ही डोळे झाकून करू शकता. तुम्हाला कुठेही अडथळा येणार नाही आणि 2025 मध्ये हे 3 योग तुम्हाला तयार होत आहेत, ज्यामध्ये सर्वात सिद्धी योग, अमृत सिद्धी योग व रवी पुष्प नक्षत्र योग हे सुंदर शुभ योग बनत आहेत. अगदी या नवीन तिथी तुम्हाला कुठेही अडथळा येणार नाही आणि 2025 मध्ये हे 3 योग तुम्हाला तयार होत आहेत, ज्यामध्ये सिद्धी योग, अमृत सिद्धी योग व रवी पुष्प नक्षत्र योग हे सुंदर शुभ योग बनत आहेत. अगदी या नवीन 3 पवित्र योगामुळे 2025 ची अक्षय तृतीया अतिशय प्रभावी आणि भाग्यदायी कारक ठरणार आहे. तुम्हाला भरपूर यश, कामामध्ये बढती सुद्धा मिळू शकणार आहे.
या विशेष मुहूर्तावर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, परंतु यामध्ये तज्ञांचा सल्ला सुद्धा घ्या. त्याचप्रमाणे वाहन, फ्लॅट सुद्धा विकत घेऊ शकता. त्याचप्रमाणे प्लॉट सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. याची सुरुवात सुद्धा तुम्ही या मुहूर्तावर केली तरी शुभ मानलं जाणार आहे. समृद्धी, आर्थिकदृष्ट्या अत्यंत सुखमय जीवन तुम्हाला हवे असेल तर मोठी खरेदी सुवर्ण अलंकाराची तुम्ही ज्याने भविष्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाभ होऊ शकणार आहे, हे लक्षात घ्या. आता मात्र आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयाचे पूजन हे कोणत्या प्रकारे करायला हवे, ज्याने घरामध्ये सुख शांती आनंद लाभणार आहे. तुमच्या चालू आर्थिक घडीला मोठा स्तोत्र जोडणार आहे. पहिलं काम जे तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे पहाटे लवकर उठा, स्वच्छ पाण्याने अंघोळ करून पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर पूर्व दिशेला हात जोडून विष्णू भगवान आणि लक्ष्मी देवीचे स्मरण करा. देवघरामध्ये पिवळ्या रंगाचे फूल वाहून विष्णू भगवान आणि लक्ष्मी देवीची मूर्ती समोर किंवा फोटो समोर अर्पण करा. आपल्या मनातल्या इच्छा देवापुढे तुम्ही धरू शकता, परंतु त्यामध्ये पवित्र मनाने हे पूजन करणे गरजेचे असेल. विष्णू सहस्त्रनाम आणि लक्ष्मी मंत्र याचा जप करणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. किंवा तुम्ही तुमच्या फोन किंवा टीव्ही मध्ये सुद्धा हे मंत्रचे व्हिडिओ लावू शकता व मनामध्ये चिंतन करू शकत असाल असे भाव ठेवा. या मुहूर्तावर अन्नदान, वस्त्रदान, धान्यदान करणे फार महत्त्वाचे ठरणार आहे. तर ते तुम्ही सुद्धा करू शकता, कारण दान जर या दिवशी केले तर तुम्ही तुमचे ऋण फिटणार आहे असं म्हणायला देखील हरकत नसेल. दान दिल्याने कोणाचे तरी पोट भरणार आहे व त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहेत. अशा या सुंदर देणग्या तुम्ही करू शकता. तांदूळाचे दान, गव्हाचे दान, त्याचप्रमाणे अन्नदान तुम्ही करू शकता. कारण अक्षय तृतीयाच्या दिवशी जर तुम्ही दान केले तितकेच तुम्हाला देवाचे आशीर्वाद, कृपा राहणार आहे व एक प्रकारचा सकारात्मक भाव तुमच्या मनामध्ये सुद्धा जागृत होणार आहे. कोणाला मदत केली ह्याचे समाधान तुम्हाला मिळणार आहे, परंतु तुमच्या मनामधले भाव हे स्वच्छ आणि निखळ असायला हवे. कोणत्याही प्रकारची हीन किंवा द्वेष भावना कोणाच्याही प्रती आपल्या मनामध्ये बिंबवता कामा नये. जिथं समर्पणाचा भाव तुम्ही आपल्या मनामध्ये जागृत कराल, तेवढाच परमात्म्याचा अंश तुमच्या शरीरामध्ये रोमरोमात जागृत होणार आहे. आता जर तुम्ही हे खास उपाय केले तर तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये काही सोपे उपाय तुम्हाला सांगण्यात येत आहेत. त्यामध्ये पिवळ्या रंगाच्या वस्त्रावरती लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती ठेवून पूजा करा. धन यामध्ये तुम्हाला बढती दिसून येणार आहे व त्याचप्रमाणे घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंदाने बागडणार आहे. दुसरं म्हणजे 108 वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे, ज्याने कोणत्याही प्रकारच्या आर्थिक गोष्टींना जर पीडित असाल त्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे हा मंत्र असणार आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. आर्थिक अडचणीतून तुम्ही बाहेर पडणार आहात. घरामधील नकारात्मक गोष्टींचा वास नाहीसा करण्याकरिता गंगाजलाने घरातील सर्व कोपरे स्वच्छ करा, ज्याने लक्ष्मी मातेचा वास तुमच्या घरामध्ये नांदणार आहे. अक्षय तृतीया या सण फक्त आनंद, भौतिक सुख घेऊन येत नाही, तर आध्यात्मिक दृष्ट्या उन्नतीचा काळ सुद्धा असणार आहे. निराशा निघून जाईल इतकी शक्ती अध्यात्मामध्ये असते, हे तुम्हाला सांगायची अजिबात गरज नाही. या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. माहिती आवडली असल्यास लाईक करा. कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव, मनातील प्रश्न विचारू शकता. या स्वामी आपल्या पाठीशी आहेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.